आज प्रमोद लोणारे यांच्या शेतामध्ये त्यांचे भाऊ काम करत असताना त्यांना धामण साप आढळला आणि लोणारे गुरुजींचा आम्हाला फोन आला की असं आहे बा, आमच्या शेतामध्ये एक मोठा साप निघालेला आहे। तर आल्यावर बघितलं तर कमीत कमी 8 ते 9 फुटाची धामण आहे। तिला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न चालू आहे। व्यवस्थित अगोदर तिला शांत करून रेस्क्यू करणार आहे। तरी भरपूरसे लोक कोबरा म्हणून या सापाला घाबरतात। वास्तविक पाहता बिनविषारी साप आहे। चावा हा अतिशय जोरात घेऊ शकतो आणि जखम तयार होते, पण माणूस हा मृत्युमुखी पडत नाही या सापामुळे। आणि प्रत्येक साप हा विषारी नसतो आणि प्रत्येक सापाला विषारी समजल्यामुळे सापांची संख्या ही कमी होत आहे। तरी प्रत्येक सापाची माहिती मिळूनच कुठला साप मारू नये। आमच्या टीमकडनं प्रत्येक वेळेस हे सांगण्यात येते की कुठला साप मारू नये, कारण की प्रत्येक साप हा विषारी नसतो आणि विषारी सापसुद्धा मारू नये, कारण की जे मेडिसिन वगैरे तयार होते त्या विषारी सापांच्या विषापासूनच तयार होते। अँटीवेनम जे तयार होते त्याला प्रतिसर्प विष म्हणतो आपण। साप चावल्यानंतर जे इंजेक्शन आपल्याला दिल्या जाते, अँटीडोस दिला जातो, ते सापांच्या विषापासूनच तयार केला जातो। तर त्यामुळे विषारी सापसुद्धा मारला नाही गेला पाहिजे आणि कुठल्याच प्रकारचा साप हा मारला नाही गेला पाहिजे। आता ही धामण आम्ही पकडलेली आहे। हिची आता सविस्तर एंट्री होईल रेंज ऑफिसला, तिथून हा बियाली चेकपोस्टवर जाईल, तिथे एंट्री होईल आणि त्यानंतर याला रिलीज केला जाईल थंड वातावरणात, जेणेकरून याला पाणी आणि मुबलक अन्न असं तिथे अवेलेबल असेल अशा ठिकाणी हा साप सोडण्यात येईल। धन्यवाद।